आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिन अर्थात एकल महिला दिनाच्या निमित्तानं आज आयोजित केलेले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे उद्योगपती आणि सुपुत्र आणि सामाजिक योगदान असणारे व्यक्तिमत्व किशोर अण्णाजी निर्मळ, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आणि या चळवळीसाठी महत्त्वाचं योगदान देणारे आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व व्यासपीठ आणि एकल महिला आणि त्यांची सर्व मुलं. गेल्या 2016 साली ही एक खऱ्या अर्थाने एक छोटंसं काम अकोल्यामध्ये या ठिकाणी सुरू केलं, जे की एकल महिला म्हणजे ज्या मुलांना आईवडील नाहीत अशा मुलांसाठी मी त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि आज ते काम या ठिकाणी यापर्यंत या ठिकाणी येऊन पोहोचले. गेल्या वर्षी आम्ही रविवारची शाळा या ठिकाणी सुरू केली. या रविवारच्या शाळेमध्ये संकल्पना अशी होती की अकोले शहरातील एकल महिलांची मुलं, त्याचबरोबर ज्या मुलांना आईवडील नाहीत अशी मुलं, सफाई कामगारांची मुलं आणि घरेलू कामगारांची मुलं, अशा मुलांना आपण त्यांचं शैक्षणिक पालकत्व या ठिकाणी घ्यायचं अशी संकल्पना होती. दर रविवारी ह्या मुलांना आम्ही सर्वोदयच्या भोजनगृहामध्ये या ठिकाणी एकत्र करतो. त्या ठिकाणी त्या मुलांना दर रविवारी त्यांच्या आयुष्यातला रविवार हा एक वेगळा आणि सुखद कसा राहील हे आम्ही त्या ठिकाणी बघतो. दर रविवारी त्यांना एक वेगळं ज्ञान त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायला लागेल की हे सगळं का करण्याचा उद्देश आहे की ज्या एकल महिला आहेत की त्या ज्या परिस्थितीत त्या ठिकाणी तोंड देत आहेत त्या ठिकाणी आपला कुठंतरी एक छोटासा आधार, एक खारीचा वाटा त्यांच्या मदतीचा त्या ठिकाणी असावा आणि त्यांच्या मुलाचं शैक्षणिक पालकत्व आपण या ठिकाणी श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत जी काही रविवारची शाळा सुरू केली त्यामध्ये आपण ते घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मग वर्षभर आम्ही ह्या सगळ्या 125 मुलांसाठी मग निळवंड्याच्या धरणावर शाळा भरवली, पोलीस ठाण्यात शाळा भरवली, माळादेवीच्या मंदिरात शाळा भरवली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी स्टुडिओला जाऊन त्या ठिकाणी शाळा भरवली. या मुलांना जे काही वेगळं ज्ञान देण्यात येईल त्या ठिकाणी पाहिलं. त्याचबरोबर ह्या मुलांना मोठी स्वप्न देखील पाहायला त्या ठिकाणी आम्ही शिकवली. आणि 125 मुलं जे आहेत आज ते एक सांगायला आनंद वाटतो की ह्या मुलांना जे काही शैक्षणिक त्यांचे जे काही शाळेमध्ये होतं ते सुद्धा जो वर्कशॉप ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या पद्धतीचं गणिताचं असेल, इंग्लिशचं असेल, त्याचबरोबर 10वीची जी काही मुलं होती त्या मुलांमध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास 9 मुलं 10वीला या ठिकाणी रविवारच्या शाळेत होती. त्या 9 पैकी जवळपास 4 पेक्षा जास्त मुलं ही 80% पुढे या ठिकाणी त्या मुलांना या ठिकाणी मार्क्स मिळालेत. हे खऱ्या अर्थानं एक आउटपुट आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळाले. त्याचबरोबर तुम्ही बघितलं नगरपंचायतने एक स्पर्धा घेतली टाकाऊपासून टिकाऊची. त्यामध्ये आमच्या विद्यार्थिनींनी एका फुलं जी वाळलेली फुलं आहेत त्याचा चुरा एकत्र केला, त्याच्यामध्ये शेण मिश्रण केलं, त्याच्यामध्ये अत्तर टाकलं आणि त्याच्यापासून त्यांनी धूप अगरबत्ती त्या ठिकाणी बनवली आणि त्यासुद्धा मॉडेलला त्या ठिकाणी नगरपंचायतने घेतलेल्या स्पर्धेमध्ये क्रमांक 1चं पारितोषिक आमच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळालं. त्या ठिकाणी जवळपास 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि ट्रॉफी तिला मिळाली. त्याच्यानंतर आमची सिद्धी धोंडबरे नावाची विद्यार्थिनी, तिनेसुद्धा जे सॉक्स आपण बाहेर फेकून देतो त्या सॉक्सचंसुद्धा त्यापासून तिने एक छोट्याशा छानशा बाहुल्या त्या ठिकाणी बनवल्या, खेळणीतल्या बाहुल्या बनवल्या. तिच्यासुद्धा त्या प्रयोगाला त्या ठिकाणी क्रमांक 2चं पारितोषिक त्या ठिकाणी मिळालं. अकोले शहरामध्ये जेवढ्या शाळा आहेत या सगळ्या शाळांमधून जवळपास त्या स्पर्धेमध्ये 350 मुलं सहभागी झाली होती आणि त्याच्यामध्ये क्रमांक 1 आणि 2 येण्याचं जे काही भाग्य आमच्या मुलांना मिळालं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आनंद माझा ऊर भरून आलं. कारण माझी पत्नी ही परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूलला या ठिकाणी शाळेत शिकवत होती. ती म्हटली की त्या ठिकाणी शाळेत शिकवण्यापेक्षा मला काही 10-12 हजार रुपये फक्त मिळतील, पण ह्या मुलांसाठी आपण जर काम केलं तर ही मुलं त्यांच्या आयुष्यात उभी राहतील. तिने शाळेचा त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ आज या मुलांसाठी त्या ठिकाणी ती काम करत आहे. त्याचबरोबर दर रविवारची शाळा या ठिकाणी जी भरती आहे ती खऱ्या अर्थानं त्या मुलांच्या आयुष्यामध्ये एक नवा अनुभव त्या ठिकाणी घेऊन येते. तुम्ही आज त्या मुलांचा अनुभव त्या ठिकाणी त्यांना विचारा. तुम्ही आज ती मुलांची पावलं दर रविवारी या ठिकाणी शाळेकडे वळायला लागलीत. आम्ही जर एखाद्या दिवशी शाळा स्थगित केली तर मुलांचे फोन यायला सुरुवात होतात, सर रविवारची शाळा आज नाही आहे का? म्हणजे इतका लळा त्या रविवारच्या शाळेचा आमच्या त्या ठिकाणी लागलेला आहे. त्या शाळेमध्ये आमदार सत्यजित तांबे येऊन गेले, आपले डॉक्टर किरण लहामटे साहेब येऊन गेले, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे मान्यवर त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी येऊन त्यांनी भेटी दिल्या आणि विद्यार्थ्यांशी संवाद त्या ठिकाणी साधला. खऱ्या अर्थानं हे सगळं स्वप्न मी या ठिकाणी बघत होतो, आमची सगळी टीम या ठिकाणी हे सगळं स्वप्न बघत होती आणि मग आमच्या विचार ऐक मनामध्ये आला की आपण हीच जर प्रयोग आपण संपूर्ण तालुक्यात ह्या मुलांसाठी राबवला तर काय होईल. मी अकोल्याच्या तहसीलदारांना विनंती केली. मी बाल संरक्षण समिती त्या ठिकाणी बृहत होती ती स्थापन करण्याचा आग्रह त्यांना केला आणि त्यांना सांगितलं की मुलांचे जे काही बालकांचे जे काही प्रश्न आहे आपल्याला या मीटिंगमध्ये सातत्याने घेता येतील. अनेक प्रश्न या बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण मांडले आणि ते मांडत असताना या ठिकाणी
आम्ही म्हटलं की अशी मुलांचा एक सर्वे आपल्याला केला पाहिजे. त्यांनी आदेश दिला शिक्षण विभागाला आणि ह्या मुलांचा सगळा सर्वे झाला. आज जी काही या ठिकाणी मुलं आणि हे जे काही पालक बसलेत हे त्याचं स्रोत आहे, त्याचं एक द्योतक आहे. मग ह्या सगळ्या मुलांची यादी मिळाल्यावर आम्ही या सगळ्यांशी मुलांशी संपर्क केला, पालकांशी संपर्क केला, यांची परिस्थिती जाणून घेतली आणि खऱ्या अर्थानं एक भीषण वास्तव या ठिकाणी समोर आलं. अकोले तालुक्यामध्ये एकल महिलांची जी मुलं आहेत ती जवळपास 1050 मुलं अकोले तालुक्यामध्ये आहेत. इतकं भीषण वास्तव या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे. 11,500 महिला विधवा झालेल्या आहेत अकोले तालुक्यामध्ये. काही महिलांचे काही महिला विभक्त राहत आहेत, त्यांचे घटस्फोट या ठिकाणी झालेले आहेत. काही महिला अजूनही कुमारी आहेत. अशा अनेक या सगळ्या 11,500 महिला तालुक्यामध्ये आहेत. मग ह्या महिलांच्या प्रश्नांसाठी आपण काम केलं पाहिजे असा मनामध्ये विचार आला. डॉक्टरांना ज्यावेळेस मी भेटतो त्यावेळेस मी डॉक्टरांशी हा विषय छेडत असतो. डॉक्टरसुद्धा मला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं काम करत असताना अनेक मान्यवरांनी या रविवारच्या शाळेला या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यांचं या ठिकाणी नामोल्लेख करणं या ठिकाणी मी क्रमप्राप्त ठरतो. या ठिकाणी माननीय DK गोरडे सर असतील, संध्याताई आरोटे असतील, संजय शिंदे सर असतील, प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे असतील, प्राध्यापक AJ देशमुख मित्रमंडळाचे अशोक शिंदे असतील, संजय भुजबळ असेल, चित्रपट निर्माते अश्विनी दरेकर असेल, विक्रम नवले असतील, अर्चना एखंडे असतील, अमोल देशमुख असतील. त्याचबरोबर आम्ही अकोले शहरातल्या ज्या काही घरेलू कामगार महिला आहेत, सफाई कामगार महिला आहेत, त्याचबरोबर आमच्या ज्या एकल महिला आहेत या सगळ्यांचा अपघाती विमा या ठिकाणी काढला. तो कुणाच्या मदतीने काढला तर पुष्पाताई लामटे आमच्या या ठिकाणी संक्रांतीच्या कार्यक्रमाला आल्या आणि आपण जे संक्रांतीला वाण त्या ठिकाणी जे देतो त्याच्यामधून मग आपण वाण काय देतो तर कोण अगरबत्तीचा पुडा देतं, कोण भांडे देतो, कोण काय देतं. पण पुष्पाताई लामटेंनी त्या ठिकाणी त्यांना अपघाती विम्याचा एक प्रीमियम त्या ठिकाणी भरला आणि अपघाती विम्याची एक पॉलिसी त्यांना त्या ठिकाणी भेट दिली. असे वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी साजरे केलेत. प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे सर असतील, अमेरिकेमध्ये असणारे सचिन आंबरे असतील, पुण्याचे उद्योजक माणिक देशमुख असतील आणि विशेष करून सांगायला मला आनंद होतो की अकोल्यामध्ये राहणारे पूर्वी या ठिकाणी तहसीलदार म्हणून मुकेश कांबळे होते, जे माझे वर्गमित्र आहेत. ते पूर्वी अकोल्यामध्ये राहायला होते. खऱ्या अर्थानं त्यांनी आणि मी हा एक छोटासा प्रयोग 2018 साली या ठिकाणी सुरू केला होता आणि आज या ठिकाणी त्याचं वटवृक्षामध्ये या ठिकाणी रूपांतर झालं आहे. दुसरी गोष्ट राजेश पाडेकर सर असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही आणखीन एक अकोल्यामध्ये एक काम उभं केलं. आमच्या शाळेतला एक मुलगा होता, त्याची आई इस्त्रीचं दुकान तिचं त्या ठिकाणी होतं, पण तिची इस्त्री जी होती तिच्या भावाची होती. आणि मग आम्हाला प्रश्न, तिला म्हणायची की सर मला ती इस्त्री भावाला नेहमी द्यावा लागते, माझा व्यवसाय बुडतो. मग आम्ही राजेश पाडेकर सरांना विनंती केली. त्यांना म्हटलं सर आपल्याला असं काही करता येईल का यांच्यासाठी मदत. ते म्हणे अरे आपण दुकानच उभं करून देऊ त्यांना. मग अफसाना जावेद सय्यद नावाची जी काही एकल महिला आहे तिला त्या ठिकाणी आम्ही अकोल्याच्या शनी मंदिराजवळ त्या ठिकाणी तिला एक शाळा मोठी उभी करून त्या ठिकाणी इस्त्रीचं दुकान त्या ठिकाणी उभं करून दिलं. तिला त्या ठिकाणी फर्निचर उभं करून दिलं. 10,000 रुपयाची इम्पोर्टेड इस्त्री आम्ही तिला दिली आणि त्या ठिकाणी आज ती आपल्या मुलांचं उदरनिर्वाहाचं साधन जे आहे इस्त्रीचं त्या ठिकाणी तिने दुकान चालवत आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर अकोल्यामध्ये जे काही आमच्या शाळेमध्ये जे काही रविवारच्या शाळेमध्ये जे काही मुलं 10वीला होते त्यांना आम्हाला सराव प्रश्नपत्रिकाचे संच पाहिजे होते, अपेक्षित प्रश्न संच पाहिजे होते. संजय शिंदे सर पुढं आले आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पुस्तकं उभी करून दिली. आमच्या शाळेंच्या 10वीच्या शाळेच्या पोरांची फी आम्हाला भरायची होती. प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे पुढं आलेत आणि त्यांनी आमच्या मुलांची शाळेची फी त्या ठिकाणी भरून दिली. आणि हे सगळं काम या ठिकाणी मागच्या वर्षी उभं राहिलं. आणि आता हा जो काही उपक्रम आपण आज करतोय, अकोले तालुक्यातले 1050 पैकी 750 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण सर्वजण आपली सगळी जी काही टीम आहे या ठिकाणी करत आहोत. तर यामध्ये सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की फक्त लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांची प्रतिमा आपण म्हणतो ती खऱ्या अर्थानं ती लोकप्रिय आहे. कारण खऱ्या अर्थानं ते फक्त रस्ते, धरणं, काही इमारती हे सुद्धा नुसतं उभं करण्यामागं लागलेले नाहीत. त्यांनी खऱ्या अर्थानं विचार केला की ही जी काही पिढी आहे, आपले शिक्षण ज्यांनी जर घेतलं, हे आपलं राज्याचं देशाचं भविष्य आहे. ही जर पिढी उज्ज्वल झाली तरी खऱ्या अर्थानं हा आपलं भारत देश या ठिकाणी खऱ्या अर्थानं अखंड आणि उभा राहील. या दृष्टिकोनातून त्यांनी आपली जी योगदानाची ही जी काही शैक्षणिक चळवळ एकल महिलांच्या मुलांच्या या ठिकाणी उभी राहिली आहे, याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. ही जी काही 750 मुलं आहेत, ह्या मुलांसाठी जे काही वह्या आम्हाला 25,000 वह्या लागत होत्या, त्या 25,000 वह्या देण्याचं योगदान या डॉक्टर लहामटे साहेबांनी या ठिकाणी या चळवळीमध्ये दिलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी कसा असावा हे याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे. अनेक कार्यक्रम होत असतात, अनेक कार्यक्रमांना देणग्यासुद्धा दिल्या जातात, परंतु या ठिकाणी हे जे काही योगदान त्यांनी दिलेलं आहे, खऱ्या अर्थाने ह्या ज्या वह्या मिळणार आहेत यामध्ये लिहिणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्याचं भविष्य त्या वहीमध्ये तो लिहिणार आहे. आणि खऱ्या अर्थाने एक मोठं काम या ठिकाणी उभं राहिलं आहे. आमच्या मुलांना 9वी 10वीचे मुलं आहेत, 150 मुलं आहेत. 150 मुलांना आम्हाला पुस्तकं पाहिजे होती. 150 पुस्तकं म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयाचा प्रश्न होता.
आपला अमेरिकेत राहणारा अकोल्याचा एक सुपुत्र आहे राजेश भारंबे नावाचा, त्यानं माझी कुठेतरी फेसबुकला पोस्ट वाचली आणि त्याने मला मेसेज केला, श्रीनिवास मी त्यासाठी मदत करू इच्छितो. मग त्याला सहज फेसबुकलाच मी पोस्ट केली, मग मेसेज केला की मला माझ्या मुलांसाठी 150 मुलांसाठी मला पुस्तकं पाहिजेत. त्या ठिकाणी त्यानं तिकडनं सांगितलं मला फक्त कोटेशन पाठव. त्यानं त्या दुकान मालकाला कधी पैसे पाठवले आम्हालासुद्धा कळलं नाही आणि आम्ही पुस्तकं आमच्या ऑफिसमध्ये पोच झाली. असे दातृत्व आणि कर्तृत्व मानणारे लोक आज या तालुक्यामध्ये आहेत. आम्हाला दप्तरं पाहिजे होती, जवळपास 750 दप्तर पाहिजे होती, लाखांचा आकडा होता. अकोले तालुक्यामध्ये अनेक सुपुत्र आपले बाहेर ते मोठ्या प्रमाणावर काम करतायत, उद्योगपती आहेत. माणिक डावरेंसारखा एक माणूस पुढे आला, त्यानं सांगितलं श्रीनिवास यातला निम्मा हिस्सा माझा. दुसरी गोष्ट अजून एक, मी ज्या माणसाला अजून पाहिलेलं सुद्धा नाही, ज्या माणसाशी मी फक्त फोनवर बोलतो आहे, अशा आयुष्य ट्रस्ट ठाण्याचे एक डॉक्टर मिलिंद बागुल आणि दीपाली जाधव म्हणून आहेत, त्यांच्याशी फक्त घनश्याम माने सरांच्या माध्यमातून फक्त संपर्क झाला आणि सरांना मी ती संकल्पना मांडली. ते म्हटले श्रीनिवासजी काम चांगलं करताय, माझ्याकडनं निम्म्या सॅक तुम्हाला. अशा पद्धतीनं अनेक हे जे काय ह्या सगळ्या याच्यासाठी आम्हाला लागणारं जे काही साहित्य आहे, आम्ही कुणाकडे 1 रुपया मागितला नाही, कुणाकडनं 1 रुपया रोख घेतलेला नाही. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ही वस्तू पाहिजे, आम्हाला वस्तू पोच झाल्या. काल एका डॉक्टरांना आम्ही असंच फोन केला, अमित गाकडांना, म्हटलं सर आम्हाला पाण्याच्या बॉटल्स पाहिजेत. ते म्हणे श्रीनिवासजी दुपारपर्यंत पाण्याच्या बॉटल पोच होतील. काल दुपारपर्यंत आमच्याकडे पाण्याच्या बॉटल नव्हत्या, पाण्याच्या बॉटल आमच्या मुलांना पोच झाल्या. सिस पेन्सिल पाहिजे होत्या, रवींद्र डावरे डॉक्टर होते आणि विराज शिंदे डॉक्टर होते, त्यांनी आम्हाला दुपारपर्यंत 500 सिस पेन्सिल पाठवून दिल्या. यामध्ये अनेक लोकांचं या ठिकाणी राहिलेलं आहे. निलेश देशमुख असतील, त्याचबरोबर प्रतिभाताई घुले असतील, प्राध्यापक बाबासाहेब देशमुख असतील, फिजा सय्यद नावाची या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने सांगायला आनंद वाटतो की तिने या 750 मुलांपैकी 5 मुलींचं शिक्षणाची जबाबदारी तिने घेतली आहे. सर म्हणे 5वी ते 10वी त्या मुलांचं सगळं शिक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. ती आत्ताच अलीकडे लॉ सुटली आहे आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आहे. जेमतेम काय तिला त्या ठिकाणी काय अर्निंग स्रोत मिळत असेल, पण तिने पहिला स्रोत जो आहे मिळालेला, तिने सांगितलं सर ही सगळी माझी यासाठी मी देते. त्याचबरोबर सुरेश कोते साहेब असतील, धनंजय भांगरे असतील, निलेश देशमुख असतील, मोहन बोरसे असतील, अशोक शिंदे सरांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला अंकलप्या पोच करतो, अंकलप्या आम्हाला पोच झाल्या. त्याचबरोबर देशमुख सर जगनशेठ देशमुख असतील, त्यांनी आम्हाला टिफिन पोच केले. त्याच्यानंतर नंदकुमार चांडवले असतील, त्यांनी आम्हाला आमच्या मुलांसाठी पॅड पोच केले. त्यानंतर रमेश शेठ नेवास्कर असतील कोतुळचे, त्यांनी आम्हाला परीक्षेचे पॅड पुण्याला त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये एका मॅन्युफॅक्चररला ऑर्डर दिली आणि 600 रायटिंग पॅड एकदम ब्रँडेड मोठ्या कंपनीचे चांगले एकदम व्यवस्थित आम्हाला त्यांनी पोच केले. अशा पद्धतीने त्याचबरोबर आम्ही मागच्या वर्षी प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये एक बालकीर्तनकार आहे, तिच्यासाठी त्यांनी आम्हाला हार्मोनियम घेऊन दिली 22,000 रुपयाची. ती आज त्या ठिकाणी बालकीर्तनकार म्हणून त्या ठिकाणी काम करते. प्राध्यापक एजेड सर देशमुख सरांनी आम्हाला त्या ठिकाणी तिच्या 1 वर्षाच्या मुलीच्या शिक्षणासाठीचा जो खर्च आहे 25,000 रुपये, तो आम्हाला संजय भुजबळ आणि अशोक शिंदे सरांकडे त्याचा चेक पाठवून दिला आणि आमच्यासाठी या ठिकाणी योगदान दिलं. खऱ्या अर्थानं मी ह्या सगळ्या अकोलेकरांचं, ह्या सगळ्या दातृत्व युवकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना नतमस्तक होतो आणि त्या ठिकाणी त्यांना साक्षात दंडवत घालतो की ह्या सगळ्यांमुळं ही या ठिकाणी ही चळवळ या ठिकाणी सुरू आहे. मी फक्त निमित्त मात्र त्या ठिकाणी आहे, मी फक्त माध्यम आहे, मी फक्त या ठिकाणी त्यातला फक्त एक दुवा आहे. परंतु मात्र ही सगळी मंडळी या ठिकाणी दंडवत घालण्यासारखी आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी हे सगळं काम या ठिकाणी उभं केलं आहे. डॉक्टर लामटे साहेबांना फक्त आमच्या काही मागण्या या ठिकाणी आहेत, त्या मागण्या त्यांना मी या ठिकाणी सांगतो की आता भविष्यामध्ये आमच्या या 10वीचे आमचे जे काही मुलं आहेत, ह्या 10वीच्या आणि 9वीचे जे 10वीच्या मुलांच्या परीक्षा फी मोठ्या प्रमाणावर आहे, आम्हाला ती भरायची आहे. त्याचबरोबर आम्ही आमची जी काही शाळा एका वेगळ्या ठिकाणी भरवतो आहे, आम्हाला एक रविवार भवन नावाचं एक भवन अकोल्यामध्ये बालभवनसारखं एक रविवार भवन आम्हाला तालुक्यामध्ये उभं करायचं आहे. त्याचबरोबर अकोले तालुक्यामध्ये जे काही एकल महिलांची जी काही 1050 मुलं आहेत, ह्या मुलांसाठी आम्हाला जे काही अडचणी या ठिकाणी येत आहेत, मग बालसंगोपन फॉर्म भरायचे असतील, आधार कार्डचा प्रश्न असेल, रेशन कार्डचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या ठिकाणी जटिल होऊन बसलेले आहेत. ते सुटत नाही. सरकार दरबारी कार्यालयांमध्ये चक्रा मारून हे सगळी मंडळी वैतागली आहेत. आमचं म्हणणं असं आहे, वर्षातून 1 दिवस आमच्या ह्या अकोले तालुक्याच्या एकल महिलांसाठी, जशी तुम्ही आमसभा या संपूर्ण तालुक्यासाठी ज्यावेळेस घेता, तशी आमच्या एकल महिलांसाठी एकल सभा अकोले तालुक्यामध्ये वर्षातून एकदा घ्यावी. आमच्या सगळ्या एकल महिलांचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील.
अकोले तालुक्यामध्ये 1050 पैकी 53 मुलं अशी आहेत की ज्यांना आईवडील नाही आहेत. ती मुलं त्यांना कोणीतरी काका सांभाळतोय, कोणतरी आजी सांभाळतोय, कोणीतरी भाऊ सांभाळतोय. अशा पद्धतीचे 53 मुलं आहेत. त्या मुलांना आम्हाला अनाथाची जे काही प्रमाणपत्र आहे, भविष्यामध्ये आम्हाला त्या मुलांना नोकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे. ते प्रमाणपत्र आम्हाला काढायचे, त्यासाठीच्या सुद्धा खूप जटिल अटी त्या ठिकाणी आहेत, त्या आम्हाला त्या ठिकाणी काढायच्या आहेत. त्याचबरोबर आमच्या अकोले शहरातले जे काही शाळेतले जी काही मुलं आहेत त्यांना आम्हाला गणवेश त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्याचबरोबर अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. सगळेच प्रश्न मी या ठिकाणी आज मांडणार नाही, कारण अनेक प्रश्न तुम्ही या ठिकाणी आमच्या आजपर्यंत सोडवले आहेत. हेही प्रश्न सोडवलं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अजून अशी की अकोले तालुक्यामध्ये एकल महिलांचे जे काही प्रश्न आहेत, ह्यासाठी आपल्याला जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आम्हाला जे एकल भवन म्हणा किंवा रविवार नावाचं भवन आम्हाला या ठिकाणी उभं करायचा विचार आमच्या मनामध्ये आहे. पुढच्या वर्षीची जी काय आमची रविवारची शाळा असेल, पुढच्या वर्षी जो काय विधवा दिन जो आहे तो आमच्या एकल भवनमध्ये या ठिकाणी साजरा झाला पाहिजे, अशी आमच्या सर्व एकल महिलांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे. आमच्या एकल भवनामध्ये त्या ठिकाणी जर त्या सगळ्या महिला आल्या, कधी कुठून गावावरून आल्या आणि त्यांना जायला गाडी जर नसली तर आमच्या एकल भवनमध्ये त्यांनी मुक्काम केला पाहिजे. कुमशेतची महिला आली, नगरवरून आली, तिला जायला गाडी नाही तर ती एकल भवनमध्ये गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी ती मुक्कामाला राहिली पाहिजे. असं एकल भवन आम्हाला या ठिकाणी पाहिजे. रविवारची शाळा आम्हाला त्या ठिकाणी भरवता आली पाहिजे. अशा पद्धतीनं हे सगळे कन्स्ट्रक्टिव्ह कामं या ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू आहेत. अनेक मित्र माझे आहेत की या ठिकाणी ह्यामध्ये अद्यावृतप्रमाणे मला या ठिकाणी मदत करतायत. वेगवेगळ्या पद्धतीने लोक या ठिकाणी या चळवळीमध्ये योगदान देण्याचं काम करतायत आणि ह्या सगळ्या चळवळीसाठी आपण मला नेहमी मार्गदर्शन करत आलात आणि मदत या ठिकाणी करत आलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, किशोर अण्णांचं विशेष करून या ठिकाणी अभिनंदन करतो. डॉक्टर साहेब, किशोर अण्णांकडे मी गेलो फक्त आणि किशोर अण्णांनी फक्त चळवळ समजून घेतली. किशोर अण्णांनी कॅलेंडरसुद्धा बघितलं नाही. मी सांगितलं, म्हटलं मला 21 तारखेला तुम्ही अकोल्यात पाहिजे. ते म्हणे श्रीनिवास, वारसुद्धा नाही विचारलं, आलो म्हणे. नंतर त्यांनी कॅलेंडर बघितलं, मला फक्त विचारलं कार्यक्रमाला कोण आहेत, म्हटलं फक्त डॉक्टर साहेब आणि तुम्हीच आहे. म्हटलं दोघंच जण आहे. ठीक आहे, आलो म्हणे श्रीनिवास, काही अडचण नाही म्हणे. कारण किशोर अण्णांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे, आपल्याला माहीत नाही आहे. श्रीरामपूरच्या धवल क्रांतीचे ते खऱ्या अर्थाने एक जनक आहेत. प्रभात नावाची जी काही डेअरी त्या ठिकाणी 1 कोटी लाख लिटरचं त्या ठिकाणी दुधाचं कलेक्शन त्या ठिकाणी होतं आहे. किसान कनेक्ट नावाचं एक मोठं नेटवर्क महाराष्ट्रामध्ये, ब्लिंकिटसारखं ते नेटवर्क मोठं उभं राहिलेलं आहे. हजारो कुटुंब आज त्या किसान कनेक्टला जॉईंट आहेत. प्रभात डेअरी आज हजारो शेतकरी त्या ठिकाणी जॉईंट आहेत. असं एक मोठं काम या ठिकाणी उभं राहत आहे आणि खऱ्या अर्थानं ही चळवळ पाहण्यासाठी ते अकोल्यामध्ये आले. खऱ्या अर्थानं ते अनेक वेगवेगळे त्यांचे त्या अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, अनेक अंग त्यांचे आहेत. मी आज या ठिकाणी ते सगळे सांगणार नाही, पण खऱ्या अर्थानं एक नम्र व्यक्तिमत्व, इतका मोठा माणूस, परंतु आज आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला या ज्या काही चळवळीत योगदान दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.